समोर गुरगुरतो, पण गपचूप आतमध्ये बोलवतो की पाय धरतो. भेट करून तेवढा खर्च करा, सभेचा खर्च करा. केला का नाही? आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे, कोणाचेही जाऊन आतमध्ये पाय धरणार. बाहेर असा दरकाळी फोडणार. काय विचारताय? हा वाघ. मी याला वाघ काढला, बिबट्या तो. आणि माझ्या पाय धरलांनी मला सांगितलं, मला विरोध करू नको. सुभाष मोहिते, तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो तुम्हाला. तुम्ही बाळासाहेबांबरोबर होते, ह्याच्याबरोबर नाही. आणि म्हणून मला सांगितलं, मला विरोध करू नको, तुझ्या पाया पडतो. बोलो का? मी राष्ट्रवादीत येतोय. या, मला काय फरक पडतोय? मी मंत्री होतो, मला काय फरक पडतोय? या. नाही, मला राज्यमंत्री देत आहेत, पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय. आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री द्यायचं? बघा रामदास भाई, मी असंच बोललो, रामदास भाई, भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही. तुझ्या नशिबात असलं तर तुला मिळेल, माझ्या नशिबात असलं तर मला मिळेल. मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही. तू माझ्या पाया पडलास, मी नाही तुझ्या पडलो. दुसरं, नागपूरचं अधिवेशन होतं, नागपूरचं अधिवेशन होतं. आणि सहज मला ह्यानी भेटायला बोलवला. गेलो. तिथलं बाकीचं काही सांगत नाही, तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो. का बाकीचं सांगू? आणि तिथं मला आतमध्ये बोलवला नाही. हा बामला व्याज. अरे झालं काय? सारखा अरे झालं काय? बंगाली बाबा ह्याच्या अंगात आलं का काय? हा बंगाली बाबा, माहिती आहे का ना बंगाली बाबा? म्हटलं ह्याच्या अंगात आलं का काय? आता माझं झालं, आता माझं संपलं, माझ्या युगेचं झालं, तेवढं सांभाळा, मी तुमच्या पदरात टाकतोय. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या नाही पडलो. तू माझ्या पाया पडलास. खरं तर हे खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण तुम्ही जेव्हा 4-4 वेळा बोलता तेव्हा एकदा कधीतरी आम्हाला बोलावं लागतं. तू माझ्या पाया पडलास, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या बारवर परवानच्या दिवशी रेड पडली. रामदास कदम, तुम्ही मुलाखत काय दिलीत? 30 वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला. 30 वर्षामध्ये तू पण गृह राज्यमंत्री होतास.